महाराजांनी या अभंगामध्ये जे मठाधीश आहेत, विज्ञानी आहे, विद्वान आहे असं म्हणत मठाधीश होऊन बसलेले आहेत, तर त्यांच्याबद्दल या अभंगामध्ये काय सांगतात बघूया. अनिता त्या गती हंस कावळे न होती, सांडा सांडारे मठारे एकी गाठी सवे धुरे, नाकिवी नमती उभ्या बाजारे फजिती, हुकमदाज तुका येणे कोणी फुंदो नका. तर काय म्हणतात ते की कावळ्याने कितीही जरी हंसासारखं चालण्याचा प्रयत्न केला तर कावळा कधी हंस होत असतो का? होत नाही. त्यामुळेच हे ढोंगी मठाधीशानो, तुम्ही आपले मठ सोडून द्या, तो अभिमान सोडून द्या आणि सर्वश्रेष्ठ अशा हरीची तुम्ही भेट घ्यावी, त्यांच्याशी नाते जोडा. नकट्या नाकात नथ घालणे म्हणजे उभ्या बाजारामध्ये स्वतःची फजिती करून घेतल्यासारखे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, याकरिता मी सांगतो, हे साधूजन हो, मठाधीश हो, कोणीही मी वैराग्य आहे, मी ज्ञानी आहे, मी श्रेष्ठ भक्त आहे असा व्यर्थ अभिमान धरू नका. असा हुकूम मी देवाच्या वतीने तुम्हाला करीत आहे. म्हणजे ज्याच्याजवळ अभिमान आहे, गर्व आहे, तर तो अभिमान आणि गर्व त्याच्या ज्ञानालासुद्धा म्हणजे कमीपणा येत असतो. आणि म्हणून अभिमान तुमच्यामध्ये ठेवू नका. हे मी कोणाच्या वतीने सांगतो तुम्हाला? ईश्वराच्या वतीने सांगत आहे. रामकृष्ण.